चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे मानगाववाडी संघ. फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन. चला मोरेवाडी. चला मोगरा संघ. मोगरा संघाने यायचं आहे. मोगरा संघाची पूर्ण टीम आपल्या या ठिकाणी सत्कार केला जाईल. मॅन ऑफ द मॅच हे कोण रे? मंगेश. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी यायचं आहे मंगेश. मानगावचे मॅन ऑफ द मॅच. सुरेश आणि कुमार बट या ठिकाणी बॅट्समन जात आहेत. चला मोगरा संघ आपला या ठिकाणी सत्कार होईल. पूर्ण टीमचा या ठिकाणी सत्कार होईल. ए रमेश तुझा फोटो काढा. हा तुझा. हरेश ना? परेश. आपण जो सामना बघतोय मानगाव विपक्ष मोरेवाडी यामध्ये मानगाव संघाने पहिले टॉच विन करून फिल्डिंग चूज या ठिकाणी केलं आणि फिल्डिंगला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी करतोय परेश मानगाव संघाकडून. मंगेश आगिवले आपला या ठिकाणी सत्कार होईल. आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. भगवान बघा त्याला विनंती आहे आपला आपल्या शुभ असते यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. स्ट्राईकला कुमार. सुरेश मोरेवाडी संघाकडून पहिला चेंडू. जबरदस्त स्पीड मध्ये गोलंदाजी करतोय ते परेश मानगाव संघाकडून. पहिला चेंडू होता परेशानच गेलता आला नाहीये. चेंडू जातोय वीस 25 रनचा रनअप या ठिकाणी परेशानचा गोलंदाजी मध्ये कुठेतरी वेगळा अंदाज या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला. जबरदस्त बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. 6 धावेसाठी खणखणीत पहिला षटकार येतोय मोरेवाडी संघाचा परेश या फलंदाजाकडून. सुरेश आणि कुमार. मोरेवाडी संघाचा सुरेश आणि कुमार दोन्ही फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतायत आणि आता जो षटकार आला तो सुरेश यांच्या बॅटमधून जातो सीमारेषे बाहेर. मोगरा संघा या ठिकाणी मोरेवाडी संघासाठी एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. एक जबरदस्त ह्या ठिकाणी थोडेसे फील्ड बंबल होते तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एक धावे धावसंख्या जाऊन पोहोचले ती मोरेवाडी संघाची 7 या अंकावर. कुठल्याही विकेट न गमावता दोन्ही फलंदाज सुरेश आणि कुमार जबरदस्त अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. परेश गोलंदाजी करते मानगाववाडी संघाकडून. 20-25 रनाचा रनअप रँडमला विकेट गोलंदाजी या ठिकाणी होते परेश यांची. फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एक धावे धावसंख्या पुन्हा एकदा सरसावते ती धाव पोहोचली ती 8 या अंकावर. आणि हा चेंडू जातो हाईट. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना चेंडू. थोडेसे गती परिवर्तन या ठिकाणी बघायला मिळाली. एक्स्ट्रा धावसंख्या जाऊन पोचली ती 9 या अंकावर.
परेश गोलंदाजी करतोय मानगावडे संघाकडून आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय वाईट. ऑफसाईडच्या खूपच बाहेर चेंडू. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू कुठेतरी ऑफसाईडच्या खूप बाहेर जाताना फलंदाज सुद्धा या ठिकाणी स्तब्ध उभा राहिला, कुठल्याही चेंडूला फटका न मारता. गॅप सिलेक्शन या ठिकाणी जाते कव्हर क्षेत्राच्या मिड विकेटला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावसंख्येवर. कुठल्याही विकेटला कुठल्या विकेट न गमावता आतापर्यंत मोरेवडे संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 वर. परेश गोलंदाजी करतोय पहिली ओव्हर या ठिकाणी मानगावडे संघाकडून. आणि हवेत चेंडू फिल्डरच्या मधोमध पडतोय आणि तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. ओव्हर सुद्धा समाप्त होते. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या अंकावर. कुठलाही विकेट न गमावता मोरेवाडी संघ हा 12 धावसंख्येवर खेळतोय. मानगाव संघाकडून नवीन बॉल गोलंदाज येतोय संदीप. मानगांव टीम की तरफ से संदीप गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं. अभी भी स्ट्राइक यहाँ पे सुरेश और कुमार मोरवाड़ी टीम की तरफ से. हाँ, क्लीन बोल्ड, अच्छी गेंदबाजी यहाँ पे कुमार की विकेट. और संदीप ने जो गेंदबाजी की, संदीप यहाँ पे कुमार को गेंद समझने आई, गेंद सीधी कीपर यार स्टंप को हिट होती हुई और पहली विकेट संदीप को मिलती हुई. और मोरेवाड़ी टीम का वही पहला धक्का यहाँ पे कुमार के रूप में. एक अच्छी शुरुआत यहाँ पे पहली दूसरी ओवर में. नई बल्लेबाज यहाँ पे गौतम आ चुके हैं. एक मिनिट. या ठिकाणी थ्रू गेंदबाजची मागणी या ठिकाणी होते.
या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेटला जाते चेंडू. तोपर्यंत 1 धाव पूर्णच्या थ्रो आणि एकच धाव या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे ते या दोन्ही फलंदाजाला. या ठिकाणी कुमारची विकेट गेल्यानंतर गौतम या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय मोरेवाडी संघाकडून. सुरेश आणि गौतम या दोघांची चांगल्याशी भागीदारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवर आणि 1 विकेटच्या नुकसान खेळतोय तो मोरेवाडी संघ. वाईट चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना चेंडू हा आणि अंपायरने जमिनीला दोन्ही समांतर हात करताना इशारा देतोय व्हाईटचा. या ठिकाणी कट लागला होता चेंडूला आणि जातोय सीमारेषे बाहेर किपरच्या हातातून निसटून 4 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 विकेट नुकसान 21 अंकावर. मोरेवाडी संघ हा फलंदाजी करतोय. 21 धावसंख्येवर जाऊन पोहोचला 1 विकेटच्या नुकसानीवर. गौतम याची विकेट गेल्यानंतर सुरेश आणि गौतम 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर समाप्त होते. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 अंकावर. एकदम शांत गती चालू असलेला हा मोरेवाडी आणि मानगावडी संघामध्ये चालू एक क्रिकेटचा सामना. मानगाववाडी संघाकडून 3री ओव्हर घेऊन येतोय प्रकाश. मोरेवाडी संघाकडून फलंदाजी करतायत सुरेश आणि गौतम. पहिला चेंडू या ठिकाणी एक डॉट चेंडू होते. 3रा ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय प्रकाश मानगावडी संघाकडून. स्ट्राईकला आहे गौतम आणि गोलंदाजी करतोय इथे प्रकाश. एक जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल मानगावडी संघाकडून. शॉर्ट चेंडू आणि वाईट चेंडू या ठिकाणी होतोय. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना बॅट्समन सुद्धा या ठिकाणी खेळताना कुठेतरी चकमा खातोय आणि चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये. ऑफसाईडच्या खूपच बाहेरून जाताना चेंडू. 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 23 याने 23 धावसंख्येवर. या ठिकाणी फायनली त्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. जबरदस्त कमबॅक करताना दिसते मोरेवाडी संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा हिम्मत नाही कुणाची त्यांना बघायची रागान. अरे भाल्यानं पडलाय का आमच्या आमदार साहेबानं. भाल्यानं पडलाय का आमदार तोरवे साहेब. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच हा विकेट गमावतोय का. आणि हा विकेट गमावतोय कुठं टुतू मामे करत असताना हा विकेट गमावा लागतो मोरेवाडी संघाला. गौतम यांचे विकेट या ठिकाणी जाते. 2 विकेटचं नुकसान या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले 27 अंकावर मोरेवाडी संघाचे. चला नवीन बॅट्समन हिमेश. नवीन बॅट्समन या ठिकाणी येतोय हिमेश.
पुन्हा एकदा या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडासा चकमक खाऊन चेंडू जातोय सीमारेषे बाहेर फायनल दिशेला 4 धावा. चार धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर. मोरेवाडी संघ हा 2 विकेट नुकसान या ठिकाणी 31 धावा संख्या खेळतोय. जबरदस्त खोल फलंदाज या ठिकाणी आपण बघितले आणि मग प्रकाश यांची गोलंदाजी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी हा चेंडू मध्ये थोडीशी फिल्डिंग मिस झाली आणि त्यामध्ये 4 धावा या ठिकाणी त्या फलंदाजाला या ठिकाणी दिल्यात गेल्या. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला. तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रकाश यांची गोलंदाजी मानगाव संघाकडून या ओव्हरची तिसरी ओव्हर या ठिकाणी टाकतोय प्रकाश. शॉर्टलेन या ठिकाणी ओव्हर समाप्त होते. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या अंकावर आणि 2 विकेट नुकसान खेळतोय मोरेवाडी संघ. धन्यवाद डीजे. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 अंकावर आणि 2 विकेटचे नुकसान खेळतोय या ठिकाणी मोरेवाडी संघ. नवीन गोलंदाज येतोय माधव मानगाव संघाकडून. या इनिंगची शेवटची आणि 4थी ओव्हर घेऊन येतोय. स्ट्राईकला हिमेश आणि नॉन स्ट्राईकला सुरेश मोरेवाडी संघाकडून फलंदाजी करतायत. माधव नाव आहे. माधव यांचे बॅट्समन निघाले. 1 धावसंख्या या ठिकाणी मोरेवाडी संघासाठी भर देते आणि सुरेश स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा माधव गोलंदाजी करतोय. अरे जबरदस्त हा शॉट सीमारेषे बाहेर जाईल नक्कीच 6 धावेसाठी. जसा आला चेंडू तसाच बैट या ठिकाणी फिरवली. टाइमिंग सही था और इसके वजह से गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. इस बार कलाई का बड़ा इस्तेमाल किया था सुरेश ने. जैसी गेंद आई वैसा ही उसने अपनी बल्ला घुमाया. गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. अच्छी शुरुआत जरूर यहाँ पे सुरेश ने की थी. अब तक क्रीज पे खड़े हैं, स्ट्रेट हो चुके यहाँ पे क्रीज पे. माधव यहाँ पे गेंदबाजी करते हुए दोबारा यहाँ पे बैकफुट जाके खेलने की कोशिश की. गेंद जाती हुई मिड कवर की दिशा में. वहाँ पे 1 रन, दूसरा रन की कोशिश और थोड़े से बम्बल हुआ है फील्डिंग. उसकी वजह 2 रन यहाँ पे पूरे करते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ पे अच्छी समझदारी सुरेश ने यहाँ पे ठान लिया कि इस बार लास्ट ओवर होगी. लास्ट ओवर में ज्यादा से ज्यादा रन बटोरने के लिए स्ट्राइक लेना जरूरी था. इसकी वजह से स्ट्राइक रोटेट करते हुए सुरेश दोबारा स्ट्राइक लेते हुए इस बार सुरेश ने और 2 रनों के साथ स्कोर जुड़ता. स्कोर आज का स्कोर बोर्ड पे अब तक 42 रन.
42 रन आ चुके हैं स्कोर बोर्ड पे। बैकफुट जाके खेलने कला का बड़ा इस्तेमाल, गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट, सुपर डुपर सिक्सर के साथ। इस बार सुरेश का बल्ला चला और गया यहाँ पे छक्का। ये एक अच्छी शुरुआत यहाँ पे सुरेश ने जो की, हर गेंद में बड़ा शॉट खेलने की कोशिश। माधव को थोड़ी सी गति परिवर्तन करने की जरूरत होगी गेंदबाजी करती मानगांव टीम की तरफ से। इस बार तो व्हाइट गेंद ऑफ साइड के बहुत ही बाहर जाती हुई। 1 रन जरूर यहाँ पे एक्स्ट्रा मिलेगी। एक्स्ट्रा रनों के साथ स्कोर जुड़ता हुआ स्कोर आज का स्कोर बोर्ड पे अब तक 49 रन। आधा शतक के लिए 1 रन बाकी अभी भी। और सुरेश बहुत ही लाजवाब बल्लेबाजी करते हुए। अभी भी 2 गेंदें शेष, सुरेश ट्राई करते हुए। बड़ा शॉट यहाँ पे, कलाई का इस्तेमाल, दोबारा फुटवर्क का इस्तेमाल, गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट, सुपर डुपर सिक्सर के साथ। इस बार तो उसने ठान लिया था कि इस बार दोबारा एक छक्का लगाएंगे और वही हुआ। सुरेश के बल्ले से निकली हुई गेंद, जैसी गेंद आई वैसा बल्ला घुमा, टाइमिंग सही थी, उसकी वजह से गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। माधव गेंदबाजी करते मानगांव टीम के, फुल टॉस गेंद यहाँ पे थोड़ा सा हाथ को नीचे किया और गेंद सीधे फील्डर के हाथों में जाती है। और समाप्त हुए यहाँ पे 4 ओवर समाप्त के बाद स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 56 रन, 56 रन जितने के रन चाहिए, 57 रन चाहिए जीतने के लिए। सुरेश ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, अपने टीम का हौसला बढ़ाते हुए अच्छा स्कोर के अपनी टीम के लिए किया और एक अच्छी भागीदारी निभाई अपने टीम के लिए। सत्तावन्न रन या पूर्ण करायचे। सेकंड राऊंड सामना आपल्या ठिकाणी पूर्ण गावंडवाडी विपक्ष चौदरवाडी या संघाने टॉचूनसाठी यायचा आहे। सेकंड राऊंड सामन्यासाठी पाणी घ्या ना। चौदरवाडी संघ आणि गावंडवाडी संघाने आपल्या टॉचविनसाठी यायचं आहे। 2 कर्णधार ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत। पडलाय घाम महेंद्र तोरवे वाघान, भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र तोरवे वाघान, भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र तोरवे वाघान, भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र तोरवे वाघान।
हिम्मत नाही कुणाची त्यांना बघायची रागान, हिम्मत नाही कुणाची त्यांना बघायची रागान. हॅलो रमेश कैलास बांगारे आणि रमेश केवारे आपण स्टेजवर यायचं आहे. चला बॅट्समन चला मानगाव. रोहिदास बांगारे आपण सुद्धा यायचं आहे. हॅलो पंच आपण जरा बाहेर यायचं आहे. आपण या ठिकाणी नवीन पंच रिक्रुटमेंट करतोय. आपण जो सामना बघतोय मोरेवाडी पक्ष मानगावाडी. स्ट्राईकला संदीप, नॉन स्ट्राईक देवीदास. मानगावडे संघाकडून धाव संख्या त्यांना पूर्ण करावी लागेल 57. 24 चेंडू मध्ये 57 धाव संख्या मानगाववाडी संघाला पूर्ण करावी लागेल. एक मोठं आव्हान आहे. आव्हान या ठिकाणी खेळत असताना स्फोटक बल्लेबाजी करावी लागेल. जबरदस्त अशी खोलवर जाऊन चांगले असे चौकार शिक्सर लावावे लागतील तरच कुठेतरी या 57 धावाचा पाठला करत असताना मानगाववाडी संघ विजय प्राप्त करू शकेल. पहिला चेंडू जातो सुरेश यांचा मोरेवाडी संघाकडून. स्टेट ऑनला मारला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. सुरुवात या ठिकाणी होते श्री गणेश होतो इथे 4 धावेने फलंदाज संदीप. प्रकाश खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. मोरेवाडी संघाकडून गोलंदाजी करतोय जबरदस्त. हा पुन्हा एकदा शॉट जातो संदीपच्या बॅटमन निघाला हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी मारले जातात. ऑब्जेक्शन घेतोय थर्ड पंच. ज्या मागण्या या ठिकाणी केली जाते. बॉल चेक करा. याच्या नंतरची का या ठिकाणी थर्ड अंपरची माग कुठतरी थ्रो गोलंदाजाचा ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतला जातोय. याच्यानंतर जे बॉल असतील ते आता चेक केले जातील. चौधरवाडी आणि गावंडवाडी आपण दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉचिंग साठी यायचा आहे. क्लीन बोल्ड या ठिकाणी थर्ड अंपरची माग पुन्हा एकदा बघा. आहेत नाही का पाठी. डिसिजन पेंडिंग अजूनही चेक केला जातोय. थ्रो नाहीये. आउट. क्लीन बॉल या ठिकाणी होतं. पहिला विकेट गमावतो मानगाववाडी संघ. हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. ओके. पहिल्या विकेट गमावतोय मानगाववाडी संघ आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 8 या अंकावर. चला गावनवाडी संघ टॉचविन साठी चला. कॅप्टन गावनवाडी संघ आणि चौधरवाडी या दोन संघांमध्ये टॉचविन सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपण या टॉचविन साठी बोलवतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी तो मानगावडी संघाकडून मंगेश. संदीप जे आहे विकेट गमावतोय. संदीप क्लीन बोर्ड होतोय आणि देविदास आणि मंगेश आता या ठिकाणी क्रीजवर आहेत. गोलंदाजी करतोय सुरेश. सुरेश यांची गोलंदाजी मोरेवाडी संघाकडून क्लीन बोल्ड पुन्हा एकदा. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी सुरेश यांची. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली त्याच पद्धतीने गोलंदाजी सुद्धा एक जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. एक पुन्हा एकदा दुसरा विकेट गमावतोय. क्लीन बोल्ड या ठिकाणी होतोय मानगाव संघाचा हा मंगेश. नवीन बॅट्समन या ठिकाणी जातोय लहू. बॅटिंग घेतली. वर होऊ दे ना. वर किती चेंडू राहिलेत वरचे? 2 चेंडू राहिलेत. सुरेश घेऊन या ठिकाणी मोरेवाडी संघाकडून गोलंदाजी करत आता पण 2 विकेट गमावले तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 आणि हॅट्रिक चान्स या ठिकाणी सुरेश यांना. स्टेट ऑनला गेलेले चेंडू आणि कॅच ड्रॉप होते. प्रयत्न खूप सुंदर होता. प्रयत्नाला यश आलं नाहीये आणि ही नक्कीच हॅट्रिक होती. 1 धाव या ठिकाणी येते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 अंकावर आणि विकेट जातात ते 2 मानगाववाडी संघाचे. आणि हा सुद्धा तिसरा विकेट होता पण कुठतरी फिल्डिंग बंबल झाली आणि कॅच ड्रॉप झाली. जीवनदान देतो या बॅट्समनला. सुरेश यांचा शेवटचा चेंडू असेल पहिले ओव्हरचा या ठिकाणी मोरेवाडी संघाकडून आणि हा वाईट चेंडू होते. लेग साईड खूपच बाहेर जाताना चेंडू आणि एक एक्स्ट्रा धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 अंकावर. 2 विकेटच्या नुकसान खेळते मानगाववाडी संघ. हा जबरदस्त या ठिकाणी चेंडू आणि चेंडू जातोय सीमा या ठिकाणी किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. ओव्हर समाप्त होते. 1 ओव्हर संपते धावसंख्या जाऊन पोहोचले ते 10 या अंकावर. 2 विकेट नुकसान खेळतोय मानगाव वाडी संघ. युट्यूब वाले आपण इकडे फिरवायचा जरा सत्कार होतोय. प्रकाश खेडेकर यांचा या ठिकाणी सत्कार भगवान भगत यांच्या हस्ते केला जातोय. एक ओव्हर संपत्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या संख्येवर आणि दुसरी ओव्हर घेऊन येतोय कुमार मोरेवाडी संघाकडून.
कुमार यांची पहिली ओव्हर आणि इनिंगची दुसरी ओव्हर घेऊन होते. पहिला चेंडू या ठिकाणी कुमार यांचा आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय हा 4 धावेसाठी. जरा बघती फिरून माग आता लाय आमचा वाघ. जरा बघती फिरून माग आता लाय आमचा वाघ. जरा बघती फिरून माग. राम केवारी आंबिवली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. आपण मंचावर यायचं आहे. धोंडू मामा यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे बसून घेण्यासाठी. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. एक खणखणीत हा जातोय षटकार. धावा जाऊन पोचले आतापर्यंत 20. 2 विकेट या ठिकाणी गमावलंय ते मानगाववाडी संघाने. आणि हवेत चेंडू आहे. बघूया चेंडूच्या पाठला करत असताना कुठेतरी भंबल होते. पुन्हा एकदा फील्ड आणि जीवनदान मिळतं या बॅट्समनला. नक्कीच कुठेतरी मोरेवाडी संघाला हा जीवनदान महागात पडू शकेल, कारण हीच मोठी विकेट होती आणि ती विकेट त्या ठिकाणी पुन्हा मोरेवाडी संघाने गमावले. 1 रन. 1 शॉट आहे ना, 1च रन. एक रन या ठिकाणी मिळते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या अंकावर. पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय कुमार. एक जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. पुन्हा एकदा हा बॉल जातो सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. 6 धावे धावसंख्या जाऊन पोहोचले ती मानगाववाडी संघाची 27 अंकावर. 2 विकेटच्या नुकसानी खेळतोय 27 धावा. अजूनही खूप मोठं लक्ष. बॉल भेटला का? या 6 धावे धावसंख्या जाऊन पोहोचले ते 27 अंकावर. मानगाववाडी संघाचा धावसंख्या स्कोर जाऊन पोहोचलाय आणि अजून विजयासाठी खूप मोठं आव्हान आहे ते मोरेवाडी संघाने ठेवलेलं होतं. ते किती धावाचं? किती? 30. हा चेंडू जातोय वाईट लेग साईड खूपच बाहेर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 वर. कुमार मोरेवाडी संघातून गोलंदाजी करतोय. हा 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 पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि चेंडू नक्कीच हा सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावेसाठी हा खणखणीत जातोय षटकार.
6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. ओव्हर सुद्धा समाप्त होते. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या अंकावर. अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी पाहिजे या ठिकाणी. लहू यांनी जर अजून एक हायट्रिक धावसंख्या जाऊन पोचले ती 34 या धावसंख्येवर. लहू यांनी जर पुन्हा एकदा एक षटकार लावला तर भगवान भगत यांच्याकडनं किती 500 रुपये या ठिकाणी दिले जातील. षटकार हॅट्रिक साठी चान्स आहे. किती रन लागतात हे बघे किती. किती 57 आहे त्यांचं. 12 बॉलला 23. 12 बॉलला 23 धावा पाहिजे विजयासाठी. कुठेतरी ही मिस फिल्डिंग बंबल होते फिल्डिंग मोरेवाडी संघाच्या फिल्डर कडनं. या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. 2 धावे संघ जाऊन पोहोचले ती 36 या अंकावर. आता 21 धावा या ठिकाणी लागत आहेत. 11 चेंडू आणि 21 धावाचं लक्ष या ठिकाणी माणगाववाडी संघासाठी अजूनही आहे आणि ते नक्कीच या ठिकाणी पार करतील. त्यासाठी मोरेवाडी संघाला कुठेतरी गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये कुठेतरी बदलाव करावा लागेल. स्ट्राईकला आहे तो देवीदास, नॉन स्ट्राईकला लहू. त्या दोन्ही बॅट्समनने आपल्या संघासाठी जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी उभी केलेली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि चेंडू जातोय 4 धावेसाठी. कुठेतरी मोरेवाडी संघाची फिल्डिंग धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 40 या अंकावर. गोलंदाजी करतोय ते कांता. 10 बॉलला 17 धावा पाहिजे विजयासाठी माणगाववाडी संघाला. अजूनही आव्हान मोठं आहे तरी सुद्धा माणगाव संघाचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी स्टेट झालेले आहेत. एक धाव पूर्ण दुसरा प्रयत्न असेल नक्कीच जबरदस्त थ्रो म्हणावं लागेल. एका धावा समाधान म्हणावं लागलेला आहे या दोन्ही फलंदाजाला. अजूनही 9 चेंडू धावा पाहिजे विजयासाठी 16. नऊ चेंडू आणि धावा पाहिजे विजयाला 16. एक आव्हान आहे आणि ते नक्कीच लहू आणि मंगेश देवीदास या माणगावडी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवतील. जबरदस्त थ्रो पुन्हा एकदा मोरेवाडी संघाकडून होतोय. एकच धावे समाधान मानावं लागतं ते माणगावडी संघाला. धावा जाऊन पोहोचल्या त्या 42 या अंकावर आणि 2 विकेट नुकसानावर खेळतोय माणगाववाडी संघ. अजूनही 8 चेंडू विजयासाठी धावा पाहिजे ते 15. ग्राउंड शॉट येतोय हा लॉंग ऑफच्या दिशेला. या ठिकाणी फिल्डिंग मिस होते आणि बाउंड्री बाहेरचा जातोय 4 धावेसाठी. पवार साहेबांचे टक्कर साहेबांचे आहेत एकदम खास. पवार साहेबांचे टक्कर साहेबांचे आहेत एकदम खास. जरा भक्ती फिरून माग आता लाय आमचा वाग. जरा भक्ती फिरून माग. धन्यवाद. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या अंकावर. आणि या ठिकाणी कॅच आउट होते. विकेट गमावते
तो देवीदास यांची जरा बक्की फिरून माग आता आलाय आमचा वाघ जरा बक्की फिरून माग आता आलाय आमचा वाघ 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 11. मानगाववाडी संघाला विजयाला 11 धावाची लक्ष्य अजूनही पूर्ण करण्यासाठी 6 चेंडूचा पाठलाग त्यांना करावा लागेल. राम केवारी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. युट्यूबवाले आपल्या या ठिकाणी आपला सत्कार कर ठेवायचा आहे. राम केवारी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. अभी भी 6 गेंदे और रन चाहे जीतने के लिए 11 मानगावाड़ी टीम को मोरेवाड़ी पक्ष मानगावाड़ी के बीच में जब आप मुकाबला देखते हुए जहाँ पे 6 गेंदे शेष और नए गेंदबाज यहाँ पे आ चुके हैं गेंदबाजी के लिए कृष्णा और स्ट्राइक के लिए लहू नॉन स्ट्राइक के लिए कौन नवीन बैट्समैन कौन है महादेव प्रकाश केवारी आपण या स्टेजवर यायचं आहे. प्रकाश केवारी आमचे मामा. पहली गेंद बहुत ही बढ़िया यहाँ पे डॉट यहाँ पे गेंद होती 5 गेंदे अभी भी रन चाहे जीतने के लिए 11 मानगांव टीम को एक बड़ा मुकाबला काटे के टक्कर यहाँ पे देखने को मिलती हुई. 5 चेंडू अभी भी 5 गेंदे और जीतने के लिए रन चाहे 11. एक रन यहाँ पे जरूर थोड़ी सी मिस फील्डिंग और यहाँ पे गेंद सीधी जाती हुई 4 रनों के लिए. ये बहुत ही मुश्किल में पड़ सकती है मोरेवाड़ी टीम इस बार. कार्यकर्त्यांना समजून घेतात विकासाचे प्रश्न सोडवून देतात विकासाचे प्रश्न सोडून देतात विकासाचे प्रश्न सोडून देतात असे सुधाकर भाऊ. अरे यहाँ पे अभी 7 रन चाहे जीतने के लिए 8 रन अभी भी 7 रन चाहिए जीतने के लिए 3 गेंदे और 7 रन चाहिए मानगावाड़ी टीम को जीतने के लिए. हाँ 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 हवे में गेंद यहाँ पे गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए. एक खराब गेंद यहाँ पे और खराब गेंद का बहुत ही बड़ा समाचार लिया इस बार 6 रनों के लिए. और अभी भी जीतने के लिए रन चाहिए 2 गेंदे 1 रन 2 गेंदे 1 रन चाहिए जीतने के लिए मानगाववाड़ी टीम को. बड़ा मुकाबला था कांटे की टक्कर थी मगर थोड़ी सी फील्डिंग नहीं बदलाव हुआ उसकी वजह से यहाँ पे मोरेवाड़ी टीम को थोड़ा सा अभी भी 1 गेंदे 1 रन चाहिए. और यहाँ पे जीत गई है मानगाववाड़ी टीम. फील्डिंग में थोड़ा बदलाव देखने को मिला. एक फील्डर अंदर आए उसकी वजह से यहाँ पे नो बॉल दिया और यहाँ पे मानगाववाड़ी टीम जीत गई है. कांग्रेचुलेशन टू मानगांव टीम एंड कांग्रेचुलेशन टू मोरेवाड़ी टीम. प्रकाश केवारी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. युट्यूब वाले इकडे घ्या कॅमेरामॅन. मानगावडी संघाचे मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे लहू आणि पूर्ण टीम इकडे यायचं आहे. मानगावडी संघ पूर्ण टीम या. मानगावडी संघाचे पूर्ण टीम या ठिकाणी यायचं आहे.